श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते। आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार, म्हणून मी वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करायची सुरुवात पण केलेली आहे। सर्वप्रथम मी आणि आपलं सत्यनारायणची पूजा पण माझी सुरू आहे। 5 दिवसाची अखंड 5 दिवसाची सत्यनारायणची पूजा पण करणार आहे मी। आणि महालक्ष्मीची आज छान पूजा पण झाली, नागपंचमीची पण छान पूजा केली आहे आणि आपली नित्यसेवा पण छान केलेली आहे। चला तर मी तुम्हाला आता सांगते की आज शुक्रवारच्या दिवशी मी काय काय केलं आहे आणि तुम्ही पण असं करा अखंड लक्ष्मी राहण्यासाठी आपल्या घरी। सर्वप्रथम मी घर सगळं स्वच्छ करून हळदीचं लेपन वगैरे केलं, दारावर छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं। त्यानंतर आपली नित्यपूजा केली मी। नित्यपूजामध्ये सगळ्या देवी देवतांना छान अभिषेक करून त्यांना अष्टगंध धूप दीप नैवेद्य दाखवून आरती केली। त्यानंतर सत्यनारायण भगवानची कालच पूजा मांडलेली आहे गुरुवारी, आणि कथा 5 कथा वाचून घेतले, नैवेद्य दाखवला आणि आज वैभव लक्ष्मी मातेचा व्रतची सुरुवात पण केलेली आहे। आणि महालक्ष्मी मातेला कुंकुमार्चन केलेलं आहे मूर्तीवर, श्रीयंत्रावर, आणि धनकुंचनची पण सेवा केलेली आहे। माझ्याकडे अष्टलक्ष्मी मातेचे चांदीचे आहे ते छोटे छोटे अष्टलक्ष्मी माता एका फ्रेममध्ये, ते अतिशय सुंदर आहे। तुम्ही पण एक छोटीशी फ्रेम घेऊन या ज्यामध्ये अष्टलक्ष्मी असते। आणि शुक्रवार म्हटलं की देवीचा दिवस, आणि त्याच्यामध्ये श्रावण महिन्यातील म्हटलं की आज ज्योतीची पण पूजा केली जाते, महालक्ष्मीची पण पूजा केली जाते। आणि त्यानंतर आज मी मंदिरात पण गेलेली आहे। आमच्या इथे जगदंबा मातेचं मंदिर आहे, महालक्ष्मी जगदंबा मातेचं मंदिर। तिथे मंदिरामध्ये माता राणीचे खूप छान दर्शन झाले। मी ओटी पण भरली, छान खणा नारळ आणि ओटी भरली, आणि तिथेच बसून मी अखंड अष्टलक्ष्मी मातेचा अष्टकम म्हटलं मी 11 वेळा। आणि त्यानंतर मंदिर बघा, इतकं सुंदर, इतकं भव्य मंदिर आहे, अतिशय प्रसन्न वाटते इथं। आज तर माझं सौभाग्यच की मला इतकी छान दर्शन पण मिळाले, आणि तिथे मला बसायला निवांत बसून मी अष्टकम पण म्हटले 11 वेळा। त्यानंतर महादेवांच्या पिंडावर अभिषेक केलं छान जल आणि कच्च्या दुधाने। त्यानंतर गणपती बाप्पाचं पण छान दर्शन झालं। आणि अशा प्रकारे आजचं शुक्रवारच्या दिवशी माझी इतकी सुंदर झाली सुरुवात। आणि मग आता स्वामी समर्थांनी आपली हे माझे सगळे 5ही शुक्रवार निर्विघ्नपणे पार पडो हीच इच्छा आहे। हे बघा हे आमच्या इथे मंदिर आहे, हे मंदिर अतिशय मातेचं मंदिर आहे, जगदंबा मातेचं। गणपती बघा किती सुंदर आहे, गणपती बाप्पाचं पण छान दर्शन झालं। सर्वात प्रथम गणपती बाप्पाचंच दर्शन झालं, त्यानंतर जगदंबा मातेचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं। श्रावण महिना सुरू असल्यामुळे मी रोज महादेवाच्या मंदिरात जाते आणि जल आणि दुधाने अभिषेक करते आहे, पूर्ण श्रावण महिना करणार आहे। आणि त्यानंतर सत्यनारायणची पूजा पण 5 दिवस लगातार करणार आहे। आणि आपली शुक्रवार जी आहे आता वैभव लक्ष्मीचे, ते पण 5 शुक्रवार करणार आहे। आणि प्रत्येकदा आपल्याला कोणी सुहासन स्त्री भेटेल असं काही नाही, म्हणून मी मंदिरातच जाते आणि देवीची ओटी भरते, आणि तिथे जर कोणी मिळालं की त्यांची ओटी भरते। अशा प्रकारे माझ्या शुक्रवारची आजचा दिवस अतिशय सुंदर आणि मस्त गेला। आणि तुम्हाला पण शुभ शुक्रवार। तुम्ही पण एखाद्या शुक्रवारी देवीचं दर्शन घेऊन देवीला खणा नारळाने ओटी भरून घ्या। आणि आपल्या वैभव लक्ष्मी मातेचं व्रत जर तुम्ही आज या शुक्रवारी केलं नसेल तर पुढच्या शुक्रवारी सुरुवात करा। आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहते, यामुळे धनधान्याची कमतरता होत नाही, आरोग्य चांगलं राहते, मुलांची तब्येत चांगली राहते, आणि सगळ्या पूर्ण कुटुंबावर आपल्याला अष्टलक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहते। आणि जवळपास एखादी मातेचं मंदिर असेल, लक्ष्मी मातेचं मंदिर, जे कोणतेही मंदिर असेल, तिथे छान दर्शन करून या। तुम्हा सगळ्यांना शुभ शुक्रवार, आणि तुम्हा सगळ्यांची थँक्यू। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। इथे छान असं एक सांगायचं राहून गेलं, इथे छान असं म्हणजे छोटंसं दुकान आहे, मंदिरामध्येच आहे। तिथं सगळ्या वस्तू मिळतात आपल्याला, ज्या वस्तू तुम्हाला लागतील त्या अतिशय सुंदर आणि ओरिजिनल मिळतात बरं का। रेखीव राहते तिथं महालक्ष्मी मातेची मूर्त्या, छोट्या मोठ्या आपल्याला पूजेत लागणारे साहित्य वस्तू, अष्टलक्ष्मीचे असे फोटो फ्रेम, आपल्याला तिथं ग्रंथ पण मिळतात, आणि पितळेचे तांब्याचे वस्तू सगळ्या मिळतात आपल्याला पूजेला ज्या लागतात त्या। आणि छान मार्केट आहे इथे हे। आणि बघा आता महादेवाच्या पिंड आहे इथे, तुळजापूरच्या देवीचं छान मूर्ती आहे इकडे छान सुंदर सुंदर फ्रेम लावलेले आहे माता राणीचे।
जगदंबा मातेची छान फ्रेम सुंदर अशी आहे. तुम्ही जर कधी आले इथे तर ह्या वस्तू तुम्ही घेऊन जा. अतिशय सुंदर वस्तू आहे आणि जास्त भाव पण नाही आहे. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.